भूमीमध्ये होऊन गेले तर त्यांनी देखील फक्त आणि फक्त संत ज्ञानेश्वरीच्या रूपानं धर्माचा विचार मांडला, मानवतेचा विचार मांडला. आणि मानवतेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानणारा धर्म हा हिंदू धर्म आहे. कारण हिंदू धर्माने आपण पाहतो की माणुसकी शिकवलेली आहे. मुख्या प्राण्याला सुद्धा प्रेम करा हे कोणी सांगितलं? हिंदू धर्माने सांगितलं. आपण गायला गोमाता मानतो हे कोणी शिकवलं? हे हिंदू धर्मामध्ये शिकवलं. आणि म्हणून हेच विचार आज कुठेतरी संताजी महाराजांनी देखील शिकवले आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला देखील विचार मांडला पाहिजे. काय वेळेला काही निवडणुकीच्या वेळेला इतर वेळेला आपण पाहतो की समाज विखुरले गेले त्याचं तिसऱ्याचं पावतं. आणि एकदा एखादा व्यक्ती त्या चुकीचा विचाराचा जर व्यक्ती त्याच्या ठिकाणी जर येऊन बसला तर संपूर्ण तुम्हाला सांगतो ही व्यवस्था ही बिघडून टाकण्याचं काम करत असतो. आणि मग जर उद्या जर हिंदूच राहिला नाही तर तुम्हाला सांगतो आपण कुठल्याही कोणाची किंमत घालणार नाही. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून आपण एकच विचार लक्षात ठेवला पाहिजे की ज्या ज्या वेळेला कुठला काही विचार असेल तर तो पहिलं प्राधान्य आपल्याला कुठेतरी धर्माच्या आज जो प्रत्येकाच्या तुम्हाला सांगतो डोक्यावर पेटा आहे ते त्याचं कारण एकच आहे की संताजी महाराजांसारखे लोक होऊन गेले म्हणून हा केशरी रंग आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती कपाळी माथ्यावरती आज प्रत्येकाच्या टिळा लावण्याचं तुम्हाला सांगतो काम हे होत असतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लोक सुद्धा अशाच विचाराला प्रेरित होऊन या भारत भूमीमध्ये घडले. धर्मवीर संभाजी महाराजांसारखे लोक सुद्धा याच विचाराला प्रेरित होऊन घडलेले. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आज संताजी महाराजांच्या विचारानं काम करत असताना पुढे जायचं. आज ही सगळी चौकट ही फक्त आणि फक्त सुरेखी करता हे आपल्याला कुठे मर्यादित ठेवायचं. पण बाकीच्या कामामध्ये तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त हा केशरी रंगाचा मान राहील याच्याकरता आपल्या प्रत्येक व्यक्तीने मान ठेवण्याचं आपल्याला या भारत भूमीमध्ये करायचंय. आता त्यांना खरं वाटतं म्हणून गाणं लावायला सगळ्यांना माहिती परिस्थिती काय. कारण आपल्याला आज आव्हानं तेवढं आहे समोर माणसं तेवढ्या शक्ती उभा आहे आणि त्या फक्त इथलच्या लेवलवर नाही त्या जागतिक पातळीवर जर एखादा व्यक्ती जात असेल तर त्याला विचारा की परदेशांमध्ये आज एखाद्या देशांमध्ये गेलं तर काय परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे. मी आता अधिक सगळी त्याच्यावर बोलत नाही पण इथं या सभागृहामध्ये जो व्यक्ती आज या ठिकाणी काही अपेक्षेने आलेला आहे तर त्याला मी संताजी महाराजांच्या एवढीच प्रार्थना करेन की तो इथून जात असताना तो एकटा आला असेल पण जात असताना ते दोन कुटुंब म्हणून जावं, दोन कुटुंबाचे मन जुळावं, दोन कुटुंबाचे विचार जुळावा अशाच पद्धतीने ते बाहेर या सभागृहातून जावा अशी आपल्या सर्वांच्या वतीनं संताजी महाराजांच्या मी प्रार्थना करतो. त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. खूप खूप आभारी भैया. जगताप कुटुंब म्हणजे आपल्या समाजावर कायमच हात राहिलेला आहे. म्हणजे काकांनी सुद्धा हमेशा काही कामातून या समाजात कायमची आपल्याला सहकारी भूमिका दाखवली आहे. यानंतर मी एक सत्कार राहिलेला आहे. माननीय सौ योगिताताई निलेश नागलेताई नवनिर्वाचित नगरसेविका श्रीरामपूर यांना विनंती करतो की यांच्या सत्कारासाठी मान्य श्री जयश्रीताई दिलीपराव साळुंके व शीतलताई सोमनाथराव देवकर यांनी वरती यायचं आहे त्यांच्या सत्कारासाठी. म्हणजे ह्या दोघी तर येणार आहेत पण संत विठ्ठलाच्या जेवढ्या काही कार्यकर्त्या आहेत कार्यकर्त्या त्यांना विनंती करू सगळ्यांनी वरती यायचं. कार्यकर्ते नव्हे. चला या.